सतीश भोसले उर्फ खोक्या गेल्या 3-4 दिवसापासून चर्चेमध्ये आहे। 24 तासामध्ये त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल झाले। ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केली होती त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता। हे त्याचं घर आहे। त्याच्या घरावरती देखील स्पष्ट पद्धतीने लिहिले भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा अध्यक्ष सतीश निराळे उर्फ भोसले। त्याचबरोबर आपण हे पाहतोय हे वन विभागाच्या जागेमध्ये हे घर असल्याचा देखील आता दावा केला जातो आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन देखील कारवाई करणार अशा पद्धतीने पोलीस निरीक्षकांनी देखील सांगितले। मात्र ज्या पद्धतीने हे घर बांधलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याला सतीश भोसले उर्फ खोक्या याला ग्लास हाऊस म्हणायचा आणि त्या पद्धतीच्या सुविधा देखील आतमध्ये दिल्या गेल्याचं देखील बोललं जाते। विशेष म्हणजे याच घरामध्ये आतमध्ये एसी देखील लावलेला आहे। त्याचबरोबर ज्या व्हीआयपीच्या सुविधा असतात त्या सगळ्या व्हीआयपीच्या सुविधा देखील त्यांनी या ठिकाणी लावल्याचा देखील दावा केला जातोय। आपण जर समोर पाहिलं तर समोर सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेले आहेत। ज्या झोपडीवरती अशा पद्धतीने हे बांधलं गेलंय आजूबाजूचा जर परिसर आपण पाहिला तर या परिसरामध्ये जिम साठी जे लागणारं साहित्य ते समोर ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय। जे व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र त्यांनी त्याच्यासाठी या ठिकाणी आणल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि हा जो काही एरिया आहे हा एरिया वन विभागाचा असल्याचा देखील दावा केला जातोय। वन विभागाने तक्रार केली तर इथलची जागा ही खाली केली जाऊ शकते अशा पद्धतीने देखील सांगितलं गेलंय। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर ज्या खोक्याच्या बाबतीमध्ये मोठी चर्चा केली जात होती त्यानं ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केली त्याचबरोबर त्याचे जे वेगवेगळे व्हिडिओ समोर आले लक्झरी लाईफचे व्हिडिओ समोर आले ज्याच्यामध्ये पैसे उधळत असतानाचे व्हिडिओ आणि ज्या ठिकाणी एक टी पॉयवरती पैसे उधळत असताना ते हेच घर आहे। याच ठिकाणी आतमध्ये जर बैठक जी रूम आहे त्या ठिकाणी टी पॉयवरती तो पैसे उधळत असताना देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर हे घर कशा पद्धतीने आहे आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न नाही करणार। मात्र बाहेरून ज्या पद्धतीने दिसतंय आपल्याला सोफा असेल त्याचबरोबर जी व्हीआयपी सुविधा आहेत त्या पूर्णतः इथं देण्याचा प्रयत्न केला आहे। पीयूपी देखील याला पूर्णतः केलेली आहे आणि अशा पद्धतीने हे खोक्याचं घर आहे आणि या ठिकाणी तो राहून सगळ्या काही गोष्टी करत होता। नेमका प्रश्न उपस्थित होतो की त्याच्याकडे एवढ्या मोठ्या पद्धतीने लक्झरी लाईफसाठी लागणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्या कुठून आल्या त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठून आला। जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आलेला होता तर घर अशा पद्धतीने का आणि या वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून का बांधलं गेलं यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात। त्याचबरोबर ज्या मोठमोठ्या महागड्या गाड्यामध्ये फिरणारा त्याचबरोबर गळ्यामध्ये लॉकेट असेल ब्रासलेट सोन्या स्वतःला गोल्डमॅन म्हणून घेणारा खोक्या जर वन विभागाच्या अखत्यारीमध्ये राहून जर अनाधिकृत पद्धतीने अतिक्रमण करून या ठिकाणी जर राहत असेल तर त्यावरती एवढ्या दिवस पोलीस प्रशासनानं किंवा इथलच्या वन विभागानं कारवाई का केली नाही यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र खोक्यानं निर्माण केलेलं हेच ते ग्लास हाऊस आहे की ज्याला तो व्हाईट हाऊसचा फील मिळेल अशा पद्धतीने तो ग्लास हाऊस बांधलं गेलेलं आहे असं त्याचं म्हणणं होतं। त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरती आता वन विभागाने तक्रार दिली तर पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे। जर खोक्यानं अतिक्रमणामध्ये हे घर केलेलं असेल तर ते हे घर देखील आता या ठिकाणाहून त्याला खाली करावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।